अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा, जर आपल्या आयुष्यात पैशांच्या वाटा बंद झालेल्या असतील, पैसा येत नसेल, कोणीतरी आपला पैसा घेतलाय पण तो व्यक्ती आपला पैसा आपल्याला परत करत नसेल, खूप दरिद्रतेची खूप गरिबीची वेळ आलेली असेल, लोकांकडनं पैसे उसने मागावे लागत असतील, खिशात पैसा टिकत नसेल, पैशांची चणचण काही केल्या कमी होत नसेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला, म्हणजे तुम्ही असाल, मी असेल किंवा समाजात फिरणारा प्रत्येक व्यक्ती असेल, आपल्याला कधी ना कधी कर्ज घ्यावं लागतं। कधी आपण मुलांच्या शिक्षणासाठी घेतो, कधी त्यांच्या लग्नासाठी घेतो, कधी आपण स्वतःचं घर बनवण्यासाठी कर्ज घेतो, तर बऱ्याच वेळा आपण एखादी नवीन गाडी घेण्यासाठी कर्ज घेतो, एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, थोडंफार लोन आपण आवर्जून घेतो। बघा, हे कर्ज तुमचं फिटत नसेल, कर्ज घेताना खूप सोपं, पण आता ते कर्ज कमी होत नसेल, एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडे 4 लाख, 5 लाख, 2 लाख किंवा अगदी 1000 रुपये, 50,000 रुपये, 20,000 रुपये, 10 लाख रुपये, 1 लाख रुपये घेतलेत। घेताना गोड गोड बोलून लोक आपल्याकडनं घेतात, पण जेव्हा ते परत देण्याची वेळ येते तेव्हा ते नॉट रिचेबल होतात। आपलेच पैसे आपल्यालाच भिकाऱ्यासारखे मागावे लागतात। सतत फोन करतो, कधी पैसे देईल विचारतो, पण समोरचा व्यक्ती रिस्पॉन्स करत नाही। बघा, जर तुमच्याही बाबतीत असं घडलं असेल, तुमचे कुणी घेतलेले पैसे तुम्हाला परत केले नसतील, कुठेतरी खूप कर्ज साठलेलं असेल, आर्थिक चणचण कमी होत नसेल, पैसा येत नसेल, पैसा टिकत नसेल, तर त्या प्रत्येक व्यक्तीने आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो आवर्जून करा। सगळ्यात पहिले या उपायाचा एक छोटासा अनुभव, म्हणजे मला जो अनुभव आला तो मी तुम्हाला सांगते। अगोदर ही रेमेडी मी यूज केली, मला जेव्हा या रेमेडीचा अनुभव आला त्यानंतरच मी तुम्हाला ही रेमेडी सांगणार आहे। एक 2 ते 3 वर्ष झाले असतील, आणि त्या 2-3 वर्षांच्या अगोदर आमच्याच जवळचे अत्यंत नात्यातले, आपण ज्याला म्हणतो नातेसंबंध चांगले असतात, अगदी तसेच नातेसंबंध चांगले होते, खूप जवळचे लोक होते आमच्या म्हणजे माझे जे सासरे आहेत त्यांच्याच नात्यामधले होते। त्यांनी आमच्याकडनं एक 3 लाख रुपये घेतले होते। घेताना खूप गोड गोड बोलले, पैशांसाठी खूप काही स्टोऱ्या वगैरे सांगितल्या, आणि मग आम्हाला वाटलं ठीक आहे, गरज आहे, आपण देऊयात। सहजच ते पैसे त्यांना देऊ केले, पण जेव्हा ते पैसे परत देण्याची वेळ आली, 1 वर्ष उलटून गेलं, एका महिन्याच्या अटीवर घेतलेले 1 वर्ष उलटून गेलं, 2 वर्ष उलटून गेलं, पण ते पैसे देण्याचं काही नाव घेत नाही। जवळपास 3रं वर्ष लागलं। त्यांना फोन केले, बऱ्याच वेळा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण उडवाउडीची उत्तरं, हे आजारी आहे, असं आहे, पुन्हा इमोशनल। मग एका वेळेस असं झालं की आता ते पैसे बुडाले, घरच्यांना असंच झालं की आता ते पैसे बुडाले, आणि त्याच वेळेस मी ही सेवा सुरू केली, कारण त्यावेळेस आम्हाला सुद्धा पैशांची गरज होती। आणि आता तुम्हाला मी जी रेमेडी सांगणार आहे तीच रेमेडी मी करायला सुरुवात केली। ही रेमेडी मी जवळपास 8 दिवस केली। आता जो तुम्हाला उपाय सांगते तो तुम्ही 3 दिवस करा, 8 दिवस करा, 11 दिवस करा, महिना करा, 6 महिने करा, ते तुमच्यावर आहे। मी स्वतः कंटिन्यू मनापासून एकही दिवसाचा गॅप न पडता 8 दिवस केली, आणि तुम्हाला सांगते 9व्या दिवशी आम्ही बाजारामध्ये गेलो होतो, थोडी शॉपिंगच करायची होती, मला वाटते दिवाळीचा टायमिंग होता, आणि मी जस्ट मार्केटमध्ये फिरत होतो, आणि त्याच वेळात ते जे लोक ज्यांनी आमचे पैसे घेतले होते ते आमच्या समोर आले, आम्हाला ते दिसले। मग त्याच्यानंतर थोडी बोलाबोली झाली, बऱ्याच गोष्टी झाल्या, आणि तुम्हाला सांगते ते झाल्यानंतर अवघ्या 24 तासात ज्यांनी आमचे पैसे घेतले होते त्यांनी 24 तासामध्ये तिचे पैसे आहेत ते आम्हाला रिटर्न दिले। म्हणजे थोडासा त्यांना धाक दाखवला पोलिसांचा वगैरे, बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी झाल्या, पण त्या धाकाला ते घाबरले। महत्त्वाचं म्हणजे एवढे वर्ष ते दिसत नव्हते, भेटत नव्हते, बोलत नव्हते, फोन घेत नव्हते, पण जशी ही सेवा सुरू केली 8च दिवसात भेट झाली, समोर आले, बोलाबोली झाली, आणि 24 तासात त्यांनी आमचे घेतलेले 3 लाख रुपये आम्हाला परत दिले। आता त्यावेळेस मी काय उपाय केला, कुठली रेमेडी केली, तेच आता मी तुम्हाला सांगणार आहे। काय करायचं आहे, कुठल्याही दिवशी, जो दिवस तुम्हाला आवडीचा वाटतोय किंवा जो दिवस तुम्हाला चांगला वाटतोय त्या दिवशी, आठवड्यातल्या कुठल्याही एका दिवशी तुम्हाला गुलाबाचं अत्तर घ्यायचं आहे। बाजारामध्ये कुठेही गुलाब अत्तर मिळतं, गुलाब अत्तर घ्यायचं, आणि हिरव्या रंगाचा पेन, गुलाब अत्तर
हिरव्या रंगाचा पेन आणि हळद, 3 गोष्टी घ्यायच्या. सगळ्यात पहिले ज्या दिवशी उपाय कराल तेव्हा अशा ठिकाणी बसा जिथे कोणी तुम्हाला काही विचारायला येणार नाही, मध्येच उपाय करत असताना तुम्हाला कोणी काही बोलणार नाही किंवा तुमचं जे मन आहे ते विचलित करणार नाही. त्यामुळे सेफ ठिकाणी, शांत ठिकाणी या उपायाला एकटंच बसा. सगळ्यात पहिले आपला उजवा हात घ्यायचा. उजवा हाताचा हा जो भाग आहे या उजव्या हाताच्या भागाला गुलाब अत्तर लावायचं. इथे थोडं स्प्रेड करा. छान असे हे गुलाब अत्तर जे आहे ते चोळा. पूर्ण या भागाला हे गुलाब अत्तर चोळल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हिरव्या पेनाने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतलेले आहेत, किंवा जी काही धनाची समस्या असेल किंवा जे काही तुम्हाला पैसे हवे असतील, कुठे अडकलेले असतील. समजा कुठे अडकलेले पैसे असतील, तुम्हाला जेवढे पैसे हवे असतील तेवढं तुम्हाला ते ग्रीन कलरच्या पेनाने लिहायचं आहे. 10 लाख, 4 लाख, 5 लाख, 9 लाख, 8 लाख. समजा समोरच्या एखाद्या व्यक्तीने माझे पैसे घेतलेले आहेत, ज्याचं नाव करण आहे, तर मी इथे करण आणि अमाऊंट टाकणार. तुम्हाला फक्त पैसा हवा आहे तर तुम्ही फक्त अमाऊंट टाकू शकता किंवा फक्त तुम्ही धनप्राप्ती टाकू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हिरव्या पेनाने ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर जी हळद आपण घेतलेली आहे, हळद एका वाटीमध्ये ठेवून त्या हळदीत एक थेंबभर पाणी घालायचं आहे, थोडीशी ओळी करायची आहे. ही ओळी हळद आता तुम्हाला जिथे आपण हे लिहिलेलं आहे हिरव्या रंगाच्या पेनाने आपण या अत्तरावर जे लिहिलेलं आहे तिथे ती हळद लावायची आहे. आणि या अंगठ्याने उजव्या हातावर करताय तर डाव्या हाताचा हा जो अंगठा आहे त्या डाव्या हाताच्या अंगठ्याने हे इथे चोळायचं आहे, घासायचं आहे. आता ही हळद या भागात घासत असताना, म्हणजे या अत्तरावर त्या ग्रीन कलरने लिहिलेल्या पेनावरती घासत असताना जे लिहिलं आहे ते पुसून जाईल. ते पूर्ण पुसेपर्यंत तुम्हाला ते कंटिन्यू घासत राहायचं आहे. घासत असताना माझा पैसा माझ्याकडे आलेला आहे. जेवढा पैसा मी म्हणजे जेवढे पैसे मला हवे होते तेवढे पैसे मला मिळालेले आहेत. पैशांची चणचण कमी झालेली आहे, आर्थिक प्रगती झालेली आहे, पैसा बक्कळ येत आहे, असं तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला त्याला अफर्मेशन द्यायचे आहे. जेव्हा मी स्वतः हा उपाय केला होता त्यावेळेस तुम्हाला सांगते इथे गुलाब अत्तर लावलं होतं. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीने पैसे घेतलेले त्याचं नाव लिहिलं होतं. खाली 3 लाख अशी अमाऊंट टाकली होती. आणि या हाताच्या अंगठ्याने मी ते कंटिन्यू घासत असताना त्या व्यक्तीने पैसे दिलेले आहेत, तो व्यक्ती समोर आलेला आहे, तो व्यक्ती आमच्याशी बोलत आहे, त्या व्यक्तीच्या हातात आमचे पैसे आहेत, असं पूर्ण पॉझिटिव्ह जे चित्र आहे ते मी डोळ्याच्या समोर आणत होते. आता ही जी क्रिया आहे ती कंटिन्यू ज्या दिवसापासून तुम्ही सुरू कराल त्या दिवसापासून तुम्हाला 11 दिवस, 21 दिवस, 51 दिवस किंवा जेवढ्या दिवस तुम्हाला अनुभव येत नाहीये तेवढ्या दिवस कंप्लीट करायचे आहे. जेवढ्या लोकांना मी पर्सनली ही रेमेडी सांगितलेली आहे, तुम्हाला सांगते 21 दिवस फार झालेत. 21 दिवसांमध्ये कितीही आर्थिक चणचण असेल ती कमी होईल, कितीही पैसा तुमच्याकडे येत नसेल तो यायला लागेल, कितीही दरिद्रता असेल किंवा गरिबी असेल ती संपायला लागेल. या 21 दिवसांमध्ये कुठून ना कुठून का होईना पण पैसा तुमच्याकडे खेचायला लागेल. हा भाग बघा, हा भाग जो आहे तो शुक्राचा कारक आहे, हा भाग राहूचा कारक आहे. आपल्याला धनप्राप्ती कोण करतं किंवा आपल्याकडे धन कोण टाकतं तर तो राहू आणि शुक्र ग्रह. जेव्हा या भागावरती गुलाब अत्तर लावाल, गुलाब अत्तर सुद्धा ग्रहांशी संबंधित आहे. गुलाब अत्तर सुद्धा लक्ष्मीला विशेष प्रिय आहे. गुलाब अत्तर हे शुक्राचं कारक आहे. जेव्हा गुलाब अत्तर इथे तुम्ही असं चोळाल आणि जेव्हा तुम्ही ग्रीन कलरच्या पेनाने धन, पैसा जे काही असेल तुमची इच्छा ती इथे लिहाल आणि जेव्हा त्याच्यावरती हळदीचं घर्षण कराल, हळद सगळ्यांनाच माहिती जी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंना विशेष प्रिय आहे. हळद ही लक्ष्मी खेचून आणते, धनाचे मार्ग खुले करते. हळद ही पैशांच्या वाटा आपल्या आयुष्यात निर्माण करते. जसं तुम्ही हळद या शुक्र ग्रहावरती खासाल तेव्हा गुरु, कारण हळदीत गुरुचा वास आहे, गुरु आणि शुक्राची युती होईल आणि ज्या ठिकाणी गुरु आणि शुक्राची युती असते त्या घरात लक्ष्मी नेहमी स्थिर असते, त्या घराकडे पैसा नेहमी खेचून येतो. जेव्हा तुम्ही सलग ही क्रिया 8, 11 दिवस, 21 दिवस करायला सुरुवात कराल तेव्हा त्या बरोबर त्या दिवसांच्या टप्प्यांमध्ये तुम्हाला अनुभवायला सुरुवात होईल. पैसा कुठून ना कुठून का होईना तुमच्याकडे आकर्षित होईल. कर्ज असेल ते कमी होत जाईल. आता जिथे 1ही रुपया कर्ज फेडायला तुमच्याकडे नव्हता किंवा कर्ज घेताना खूप सोपं वाटलं पण कर्ज फिटत असताना पैसा येतच नव्हता, तिथे कर्ज फिटण्यासाठी का होईना, तो हप्ता येण्यासाठी का होईना पण तुमच्याकडे पैशांची आवक निर्माण होईल.
खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.